धनंजय मुंडे साहब तुम आगे बढ़ो, धनंजय मुंडे साहब तुम आगे बढ़ो। या जातीवादी जरांगेचं करायचं काय? जातीवादी जरांगेचं करायचं काय? धनंजय मुंडे साहब तुम आगे बढ़ो। मी आज एकच गोष्ट सांगू इच्छितो की जे आज महाराष्ट्रामध्ये किंवा अख्ख्या देशामध्ये चालू आहे, जातीमध्ये जे तेढ निर्माण करत आहेत, हे जे चालू आहे ते फक्त राजकारण चालू आहे। याच्यामध्ये काय चालू आहे, सर्वजण वरचे जे राजनैतिक लोक आहेत ते आपापल्या पोळ्या बाजून घेत आहेत, पण आमचे जे भाऊबंधू आहेत, जे मराठा समाज असेल किंवा आमचे जे काही ओबीसी समाज असतील, त्यांच्यामध्ये त्यांनी फक्त एक तेढचं निर्माण करण्याचं काम चालू आहे। हे सर्व गोष्टी थांबावं लागेल। हे सर्व जरांगे पाटील यांनी करत आहेत। तरी त्यांना एकच सांगू इच्छितो की आम्ही जे आतापर्यंत राहत आलो आहोत त्या पद्धतीने सर्वजण राहू द्या व एकमेका जाती धर्मामध्ये कोणतीही गोष्ट अशी पसरू नका, जेणेकरून समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असं अशांतपूर्वक वातावरण निर्माण होईल, असं काही करू नका। व मुंडे साहेबांवर जे त्यांनी आरोप केलेले आहेत ते सर्व आम्ही त्याचं खंडन करतो, कारण हे सर्व आरोप खोट्या पद्धतीने केले आहे व एक आमच्या समाजावर एक टार्गेट म्हणून त्यांनी ह्या गोष्टी घडवून आणत आहेत। तरी या सर्व थांबवाव्यात व आमच्या साहेबांविषयी जे चालू आहे ते सर्व थांबवावं, एवढंच मी या प्रसंगी बोलू इच्छितो। मुंडे साहेब की राहायला लातूरलाच आहे। माझा 10 वर्ष झालं लातूरमध्ये व्यवसाय आहे। आतापर्यंत माझ्याकडे अनेक जातीचे लोक आहेत, मराठा आहेत, कधी आम्ही जातीयवाद केला नाही, काही नाही। आमच्यावर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे संस्कार आहेत। आम्ही कधी जातीमध्ये कुठल्या ह्याच्यात हे केलेलं नाही। पण आता जे आमचे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागल्या, विधानसभा लागली, लोकसभा लागली, त्या निवडणुकाच्या अनुषंगाने धरून साहेबाला दरवेळेस टार्गेट करण्यात येत आहे। बस आमचं एवढंच म्हणणं आहे की मुंडे साहेबाला टार्गेट करणं, जातीवर त्यांना हे करणं एवढं बंद व्हावं। आम्ही काही कुणाचा हे करण्याचा निषेध करायला आलो, फक्त साहेबावर जे बिनबुडाचे आरोप होईल ते होऊ नये इथून पुढे। जर त्यांनी तसं परत करत राहिले तर त्यांना ईट का जवाब पत्तर से दिला जाईल, लातूर मधून 100% दिला जाईल। धन्यवाद। जरांगे पाटलाचे काही पुतळे आहेत केले आहेत, त्यांनी काल परवाशी आमच्या आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या फोटो प्रतिमेला चपला मारून घोषणाबाजी निषेध करून व्यक्त केला आहे। सुरुवात त्यांनी केली, आम्ही पण प्रत्युत्तर देऊ त्यांना, की त्यांना कळायला पाहिजे आधी लातूर जिल्ह्यात आजपर्यंत कुठलंच केलेलं नाहीये। पहिली कृती त्यांनी केली, त्याच्यामुळे त्यांना प्रत्युत्तर म्हणून दिलं जाईल, प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलं जाईल। आणि एक सांगतो तुम्हाला, धनंजय मुंडे साहेबाचं जे आरोप करताय ना ते आधी आरोप सबूत वगैरे बघणं आणि मग आरोप करणं। एखाद्या चांगल्या माणसाचा एखाद्या जातीचा व्यक्ती आहे, चांगलं टार्गेट केलं जातं त्यांना, काय म्हणून करताय तुम्ही टार्गेट? लातूरमध्ये आजपर्यंत केलंय का तुम्ही? चपल मारले का केले तुम्ही? आम्ही दुधाचा अभिषेक केला, आम्ही केलंय का त्यांच्या चपल मारलेत का आम्ही जरांगे पाटलाच्या प्रतिमेला? आमच्यात ते आमच्यात संस्कारच नाहीयेत। धनंजय मुंडे साहेबांनी, गोपीनाथ मुंडे साहेबांनी आम्हाला संस्कार दिले चांगले, आम्ही चांगल्याच पद्धतीने योग्य ते उत्तर देऊ त्यांना, एवढंच म्हणायचंय। आणि ह्या जातीवादी जरांगेचं एकच सांगतो की त्यांनी इथून पुढे विचार करून प्रत्येक गोष्ट साहेबाबद्दल बोलावी, हीच इच्छा आहे। आणि 2 जातीमध्ये तेढ निर्माण करणं ही काही योग्य नाहीये, कुणासाठीच योग्य नाहीये। आज 2 समाजामध्ये एक मराठा असेल तर वंजारी किंवा ओबीसी असेल तर बोलायला तयार नाहीयेत। साहित्य दुकान असले, कोण असलं तर बोलायला वागणूक बरोबर नाहीये। कुणामुळे झालंय? काय म्हणून तुम्ही करताय? बरं, एका नेत्याच्या एका जातीचा नेता तुम्हाला दिसतो का फक्त? बाकी दिसत नाहीत का तुम्हाला कोण? आणि एवढा निषेधच करायला तुम्ही योग्य करा ना, चपला मारणं ते आम्हाला करता आलं नसतं का? तुम्हाला जी योग्य आहे ती करा। वाईट जर काय केलं कृत्य तर आम्ही पण वाईट करू, आम्हाला पण प्रत्युत्तर द्यायला आमच्यात सक्षम आहेत आम्ही। आम्हाला साहेबांनी चांगले संस्कार दिलेत, आम्ही फक्त आज दुधाचा अभिषेक केलाय। त्यांनी जर इतर काही केलं तर आम्ही प्रत्युत्तर देऊ, कुठल्याच गोष्टीत कमी नाहीयेत आम्ही, फक्त आम्हाला संस्कार चांगले, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त वैयक्तिक आम्ही कुठल्या गोष्टी बोलणार नाही। त्यांनी केले, वाईट केलंय साहेबाबद्दल, काय आम्ही पण केलंय। धन्यवाद। धनंजय मुंडे साहेब
माझं नाव केदार गोविंद आहे.